नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या भरती निघाली आहे. एकूण पदे किती आहेत, शिक्षण काय लागेल, कोणकोणती पदे भरली जाणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा, म्हणजे आमच्या नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांच्या भरती निघालेली आहे. आता ही भरती काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये किती पदे आहेत, कुठकुठल्या पदांसाठी किती किती ओपनिंग आहे, त्याच्यानंतर शिक्षण काय लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी लागणारी फी किती आहे, शेवटची तारीख काय आहे, नोकरीचं ठिकाण, या सर्व गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायच्या आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, तुम्हाला एक नंबरला जर पाहिलं तर पदांचा तपशील दिलेला आहे. पदांच्या तपशीलमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला वेगवेगळी पदे दिलेली आहेत. एकूण तुम्हाला 13 पदे आहेत. 1 पासून ते 13 पर्यंत अशी एकूण 13 पदांची व्हॅकन्सी आहे. 13 पदांच्या व्हॅकन्सीमध्ये तुम्हाला एकूण पदे 1161 दिलेली आहेत. त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल कुक आहेत ते 4493 दिलेले आहेत. कॉन्स्टेबल कॉबलर जे आहेत ते 9 दिलेले आहेत. कॉन्स्टेबल टेलर आहेत ते 23 दिलेले आहेत. बार्बर आहेत ते 199 आहेत. वॉशरमन आहेत ते 262 आहेत. स्वीपर आहेत ते 152 दिलेले आहेत. पेंटर आहेत ते 2 आहेत. कार्पेंटर आहेत ते 9 आहेत. इलेक्ट्रिशियन आहेत ते 4 आहेत. माळी आहेत ते 4 आहेत. वेल्डर आहेत ते 1 आहे. चार्ज मेकॅनिक आहे तो 1 आहे आणि मोटार पंप अटेंडंट आहे तो 2 आहे. अशा जर पाहिल्या तर टोटल 1161 जागांच्या व्हॅकन्सीज तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्या 1161 जागांच्या व्हॅकन्सीमध्ये कुठेतरी तुम्ही सूट झाला पाहिजे. कारण की जर तुम्ही अप्लाय करताय तर कुठेतरी आपण फिट झालो पाहिजे आणि या रिझल्टमध्ये आपलं नाव आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. अजून काय माहिती आहे याच्यामध्ये? दुसरी महत्वाची माहिती आहे ती म्हणजे शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक पात्रता जर पहिली तर कॉन्स्टेबल स्वीपर, फक्त आणि फक्त कॉन्स्टेबल स्वीपरसाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागणार आहे. जर तुम्ही 10वी पास आउट असाल तर तुम्ही कॉन्स्टेबल स्वीपरसाठी अप्लाय करू शकता. पण जर तुम्हाला कॉन्स्टेबल स्वीपरला अप्लाय नाही करायचं, तुम्हाला बाकीच्या पदांना 13 पद आहेत, तर 13 मधले एक पद सोडलं तर राहिले 12. 12 पदांसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 2 कंडिशन आहेत. एक तर तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे ITI असणं गरजेचं आहे. या 2 गोष्टी जर नसतील तर तुम्ही 2 नंबरच्या ऑप्शनला तुम्ही अप्लाय करू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर शारीरिक पात्रता. आता शारीरिक पात्रतामध्ये मित्रांनो काय झालेलं आहे, प्रवर्ग आहे, कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर तुमची जी उंची आणि छाती. छातीमध्ये तुम्हाला फक्त पुरुषांची छातीचं मेजरमेंट आहे. उंचीमध्ये महिला आणि पुरुष या दोन्ही दिलेल्या आहेत. प्रवर्ग जर बघितला तर जनरल, SC, OBC आणि ST असे 4 प्रवर्ग दिलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं जनरल, SC आणि OBC तर याच्यामध्ये जर पुरुषची जी उंची पाहिली तर 65 सेंटीमीटर दिलेली आहे आणि छाती जर पाहिली तर 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीचं तुमचं SC, OBC आणि जनरलचं जे शारीरिक पात्रता आहे ती दिलेली आहे. ती जर तुम्ही STची पाहिली तर STला तुम्हाला 162.5 सेंटीमीटर उंची आणि 76 सेंटीमीटर छाती फुगून तुम्हाला अजून 5 सेंटीमीटर अशा पद्धतीचं तुमचं प्रत्येक प्रवर्ग वाईज वेगवेगळी उंची आणि छाती दिलेली आहे. महिलांमध्ये पाहिलं तर महिलांमध्ये SC आणि OBC जनरलसाठी 155 सेंटीमीटर उंची आणि ST कॅटेगरीच्या महिला असतील तर 150 सेंटीमीटर ची उंची लागणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रवर्ग वाईज शासनाने तुम्हाला दिलेलं आहे शारीरिक पात्रता. आता अजून महत्वाचं काय आहे ते म्हणजे फी. फी जर पाहिली तर तुम्हाला फी जर बघितली जनरल आणि OBC साठी तुम्हाला ₹100 देणार आहे. तेच जर तुम्ही SC, ST मध्ये जर असताल तर तुमच्यासाठी फी नसणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची जी तारीख आहे ती तारीख आहे 3 एप्रिल 2025. या तारखेला तुमचा शेवटचा ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख असणार आहे. त्या दिवशी तुमचा शेवटचा फॉर्म भरला जाईल. तिथून पुढे त्या तारखेनंतर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही. आणि परीक्षा कधी असेल तर मित्रांनो, परीक्षा जी आहे ती परीक्षा तुम्हाला ऑनलाईन नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट मेसेज येईल किंवा तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा या गोष्टी पाहू शकता. व्हिडिओ आवडली, महत्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची, या माहितीची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल मित्रांनो, तर ती PDF माझ्या टेलिग्रामच्या चॅनलला दिलेली आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे.
समजा तुम्हाला टेलिग्रामवरती जायचं असेल तर टेलिग्रामला जाऊन सुद्धा माझ्या चॅनलचं नाव सर्च केलं तरी माझं चॅनल तुम्हाला सापडेल. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात तुम्हाला इझिली पीडीएफ मध्ये डाउनलोड होऊन जाईल. ऑफिशियल लिंक पाहिजे असेल, ऑफिशियल लिंक सापडत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऑफिशियल पेजवरती जाऊ शकता. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.